नमस्कार मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की प्रायव्हिलेज्ड कम्युनिकेशन किंवा प्रिव्हिलेज्ड कम्युनिकेशन म्हणजे जो काही डॉक्टर रुग्ण यांच्यातलं गोपनीय संवाद आहे आणि जे काही राईट टू प्रायव्हसी आहे रुग्णाची, म्हणजे त्याला जी काही माहिती आदान प्रदान डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये झालेली आहे आणि ती माहिती डॉक्टरांनी गोपनीय ठेवावी या संदर्भातला हक्क प्रदान आहे, अधिकार प्रदान आहे। परंतु काही परिस्थिती अशा उद्भवतात की ज्यामध्ये डॉक्टरांना जी काही माहिती रुग्णाने दिलेली आहे ती माहिती ऑथॉरिटेटिव्ह पर्सनला विशेष कारणासाठी देण्याचं त्या ठिकाणी मान्यता आहे आणि त्यालाच प्रिव्हिलेज्ड कम्युनिकेशन असं म्हणतात। प्रिव्हिलेज शब्दाचा जर आपण लिटरल अर्थ बघितला तर तो विशेष अधिकार प्राप्त असा होतो। आपण बघा म्हणतो की नाही, प्रिव्हिलेज चाइल्ड, प्रिव्हिलेज्ड फॅमिली, तर याचा अर्थ की म्हणजे भाग्यवान तर तसा इथं अर्थ होत नाही। त्याचा इथं अर्थ होतो की विशेष अधिकार प्राप्त किंवा संरक्षित असा त्याचा अर्थ होतो। आता बघा की डॉक्टरकडे ज्यावेळी एखादा रुग्ण जातो त्यावेळी तो विश्वासाने आपली माहिती जी आहे ती डॉक्टरांना शेअर करत असतो। म्हणजे जसं की आजार आहे, वैयक्तिक परिस्थिती आहे, लक्षण आहे किंवा इतर माहिती, ही माहिती डॉक्टर कोणालाही सांगू शकत नाहीत कारण ती गोपनीय असते। ही केवळ नैतिकच बाब नाही तर कायद्याने त्याला बंधनकारक देखील केलेली आहे। आणि गोपनीयतेचे कायदेशीर अधिकार जर आपण पाहिला गेलं तर पूर्वीचा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आणि नवीन जे भारतीय साक्ष्य संहिता आहे यामध्ये देखील त्याच्या तरतुदी आहे। त्याच्या व्यतिरिक्त काही विशेष कायदे आहे, जसं की HIV किंवा एड्स संदर्भातला कायदा आहे 2017चा, त्याचं कलम 9, मेंटल हेल्थ केअर ॲक्ट आहे 2017चा, त्याचं कलम 23, MTP कायदा आहे 1971चा आणि त्याची अमेंडमेंट्स, त्याचं कलम आहे 5 आणि IT ॲक्ट आहे त्याचं कलम 72 आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे रेग्युलेशन्स 2002 आहे त्याचं क्लॉज 7.14। यामध्ये गोपनीयतेचा भंग जर डॉक्टरांनी केला तर त्याविषयी विशेष तरतुदी ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। परंतु बघा की आता एखादा रुग्ण आहे, तो HIV पॉझिटिव्ह आहे आणि त्याची होणारी पत्नी आहे किंवा त्याची पत्नी आहे, त्या पत्नीला जर डॉक्टरने त्याविषयी माहिती दिली की रुग्णाला HIV पॉझिटिव्ह आहे, तर यामध्ये सुप्रीम कोर्टाने बऱ्याच निर्णयांमध्ये सांगितलं की गोपनीयता जरी महत्त्वाची असली तरी जर इतर व्यक्तीचा जीव त्यामध्ये धोक्यात येत असेल तर ती तोडली जाऊ शकते आणि अशावेळी यालाच प्रिव्हिलेज्ड कम्युनिकेशन किंवा संरक्षित संवाद असं म्हटलेलं आहे। बघा, रुग्णाचा गोपनीयता हा मूलभूत हक्क आहे आणि वैद्यकीय माहिती देखील या अधिकाराचा भाग आहे असं जस्टिस KS पुत्तुस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये 2017मध्ये सांगितलेलं होतं। गोपनीयता पाळणं हे डॉक्टरांचं कर्तव्य आहे, पण जर रुग्णाचा इतरांच्या सुरक्षिततेवरती धोका निर्माण होत असेल किंवा कायदेशीर आदेश असेल तेव्हा काही अपवादामध्ये डॉक्टरांना अशी माहिती उघड करणं हे आवश्यक ठरतं आणि ही माहिती उघड करणं याच संवादाला किंवा कम्युनिकेशनला हा संरक्षित संवाद किंवा विशेषाधिकार प्राप्त संवाद किंवा प्रिव्हिलेज्ड कम्युनिकेशन असं म्हटलं जातं। गोपनीयता म्हणजे केवळ नियम नाही तर ती रुग्ण आणि डॉक्टर यांच्या नात्यांची शुद्धता आहे। डॉक्टरांवरती विश्वास ठेवा, त्यांना माहिती द्या आणि जाणून घ्या की तुमची माहिती सुरक्षित आहे का, कायद्याने आणि नीतिमत्तेने देखील। त्यामुळं तुमची वैद्यकीय माहिती हा तुमचा अधिकार आहे आणि डॉक्टर हा तुमचा विश्वासू साथीदार आहे असं अनेक जजमेंट्सने त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे। माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। यापुढे आपण बघणार आहोत थेरप्युटिक प्रायव्हिलेज म्हणजे काय आणि ते पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र, जय शिवराय।